नमस्ते. आज पत्रकार भवन या ठिकाणी जिल्ह्यातील काही समस्त मातंग समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण की महाराष्ट्रभर आपण पाहत आहे अनेक जिल्ह्यामध्ये लाखो लोकांचे आंदोलनी मोर्चे निघत आहेत आणि सांगली या जिल्ह्यामध्ये अद्याप अशा पद्धतीनं आंदोलन मोर्चा किंवा मागणी झालेली नाही. म्हणून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण व्हावे ही मागणी अनेक वर्षापासून आंदोलनाच्या स्वरूपामध्ये असेल, त्यामध्ये पदयात्रा असेल, मोर्चा असेल, पाय मोर्चा असेल, जेलभरो आंदोलन असेल, रस्ता रोको असेल, अशा प्रकारे तीव्र असे आंदोलन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाज आपले हक्क अधिकार व आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे ही मागणी सातत्यानं करत आहे. याच अनुषंगाने कारण की तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या 5 राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या मातंग समाजाला त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये न्याय, हक्क, अधिकार स्वतंत्र मिळत आहे. त्यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राची जी काय उंची आहे ती खऱ्या अर्थानं वाढतेली आपल्याला दिसत आहे. त्याच धर्तीवर, त्याच अनुषंगाने या 5 राज्याच्या आरक्षणाच्या जे आरक्षण वर्गीकरण जे लागू केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट 1/8/2024 रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तर या कोर्टाच्या आदेश दिलेला असल्यामुळे राज्य सरकारने या वर्गीकरणासाठी त्रिसदस्य समिती नेमली आणि या समितीला अहवाल देण्याचे न्यायमूर्ती अनंत बंदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून राज्यातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत अहवाल तयार करून राज्य सरकारकडे या समितीने अहवाल दिलेला आहे. व या अहवालाची व या निकालाची अंमलबजावणी व्हावी, सरकारने याची दखल घ्यावी म्हणून आम्ही दिनांक 1 ऑगस्ट 9/8/2026 रोजी रविवार येतोय त्या दिवशी सांगली या ठिकाणी समस्त जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भागातून आंदोलक, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीमध्ये अनेक आमदार, अनेक सामाजिक, शैक्षणिक, विचारवंत, ज्येष्ठ या आमदारामध्ये या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत. तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून मी आवाहन करतो की समस्त मातंग समाजानं, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला न्याय हक्क कसा मिळेल, उपवर्गीकरण कसे लागू होईल, याची अंमलबजावणी होईल यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे या ठिकाणी आव्हान मी करीत आहे. त्याचबरोबर हा सदरचा मोर्चा सांगली बस स्टँड शेजारी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ठीक 11 वाजता पुतळ्याला अभिवादन करून तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरुण भारत स्टेडियम रोड, राजवाडा चौक ते स्टेशन चौक इथपर्यंत पायी मोर्चा होणार आहे आणि स्टेशन चौकामध्ये दुपारी 2 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी अनेक ज्येष्ठ, विचारवंत, लेखक आणि आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार समाजातील मोठ्या प्रमाणात येणार आहेत. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं समस्त मातंग समाजानं सहभाग घ्यावा आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाची दखल या महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि घेतील
अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं 25 ते 30 हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आपल्या माध्यमातून हे आंदोलन यशस्वी होईल असं मला आपल्याला सांगायचं आहे.